तर जय भीम नमो बुद्धाय मित्रांनो, आज दीक्षाभूमीच्या बाजूला असलेल्या अण्णाभाऊ साठे चौक इथे आपण आलेलो आहोत मित्रांनो, कारण की आज इथे अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे मित्रांनो. आणि ह्या जयंती पित्यार्थ आज अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती आहे मित्रांनो. या पित्यार्थ बघा तुम्ही अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला किती मोठ्या प्रमाणात माल्यार्पण होत आहे. आणि इथे बरेच लोक एक साईडने जेवण वगैरे देखील चालू आहे, एक साईडने बरेच लोक अभिवादन करायला आलेले आहेत. तर आपण आज त्यांच्याकडून या जयंती निमित्त आपण त्यांच्याकडून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ मित्रांनो. अण्णाभाऊ साठे यांच्या 105वी जयंती निमित्त समाजामध्ये जी जागृती झालेली आहे, तर जनजागृतीचा परिणाम आज या ठिकाणी दीक्षाभूमी चौकात आपल्याला दिसून येते. अनेक पक्षाचे लोक इथे येऊन अभिवादन करतात आहे. आणि आम्ही भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा नागपूर महानगराच्या वतीने देखील मागच्या 3 वर्षापासून भोजनदानाच्या कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी आम्ही करतो आहे. या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी भोजनाची सोय व्हावी म्हणून या ठिकाणी आम्ही सजग आहोत. आणि या निमित्ताने आमच्या पहिले जगाला या उत्पादक वर्गाचा, या कष्टाळू मेहनती वर्गाची महत्व जे आहे ते पटवून दिलं आणि धर्माकडून प्रगतीला विज्ञानाकडे आणण्याचं काम केलं. त्यांनी निक्षून सांगितलं की पृथ्वी ही शेषनागाच्या फण्यावर नाही, तर ही मोल मजुरांच्या मेहनतीवर, त्याच्या तळ हातावर उभी आहे. याच्यात फार मोठं तत्वज्ञान आहे, फार मोठं अर्थशास्त्र आहे. संयुक्त मराठाच्या चळवळीमध्ये आपल्या डफलीनं, आपल्या वाणीनं अण्णाभाऊ साठेंनी गाजवून टाकला होता पूर्ण देश. मोठा महाराष्ट्रामध्ये योगदान, मार्क्सच्या तत्वज्ञानाला तळागाळापर्यंत नेण्याचं सोप्या भाषेत काम. आमचं म्हणणे अण्णाभाऊ साठे म्हणजे आमचे बाप, ज्यांच्यामुळे आज आमचं अस्तित्व आहे. अण्णाभाऊ साठेंची जयंती असल्यामुळे आम्हाला खूप उत्साह आहे या गोष्टीचा. आम्ही सगळ्या महिला फक्त हे दिवस साजरा करण्यासाठी इथे एकत्र झालेलो आहे. आणि अण्णाभाऊ साठेच्या कुळामध्ये आमचा जन्म झालेला आहे. आम्हाला या गोष्टीचा फार अभिमान आहे. बस या दिवसाच्या सर्वांना माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. लोकशाहीर सिद्ध अण्णाभाऊ साठे आज यांची 105वी जयंती आहे. मातंग समाजाला खूप याचा अभिमान आहे आणि गौरव हमेशा राहील, भविष्यात बी राहणार आहे. अण्णाभाऊ साठे जे बलिदान आहे हे पूर्ण महाराष्ट्रासाठी आहे. संपूर्ण महाराष्ट्राची चळवळ त्यांनी केली. 1.5 दिवसाच्या शिक्षणामध्ये त्याने साहित्याची निर्मिती करून सगळ्यांनी पुरा महाराष्ट्राला हादरवलं. असं अण्णाभाऊ लोकशाहीर साठेच्या आज 125 जयंती निमित्त झिंगाबा टाकळी परिसरातील सर्व आमचे जे कार्यकर्ते आहेत ते इथे एकत्र जमा झालेले आहेत. आणि मोठ्या उत्साहाने आम्ही या जयंतीच्या, आम्हाला अभिमान आहे या जयंतीबद्दल. जय लवजी, जय अण्णा. अण्णाभाऊ साठे यांची जयंती 105वी साजरी करण्यात येत आहे आणि खूप धूमधडक्यात करत आहे. दरवर्षीप्रमाणे अशीच साजरी करण्यात यावी, समाजाने एकत्र येण्याचा प्रयत्न करावा आणि खूप जोरात साजरी करावी हीच विनंती आहे समाजाला. आणि अण्णाभाऊ साठेंनी आजपर्यंत जे काही कार्य केले हे समाजाला प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावा हीच आहे अपेक्षा. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे गरीब परिवारात जन्माला आले आणि हाल अपेष्टा सहन करून त्यांनी वाटेगाव ते मुंबई प्रवास केला. जे काम मिळालं ते काम केलं आणि त्यांनी वास्तविक जीवन जे जगले, त्यांना जे भेटलं ते त्यांनी लिखाण केलं आणि कामगारांचे नेते झाले. अनेक मुख्याला वाचा फोडली असे अफाट साहित्यिक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा आज जयंती उत्सव 105वा जयंती उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. त्यांचं साहित्य अपरंपार आहे आणि त्यांचं साहित्य 27 भाषांमध्ये भाषांतर झालं, देश विदेशात गेलं आणि त्यांच्या साहित्यावर अनेक आजची शिक्षित मुलं PhD करायला लागले. अण्णाभाऊ साठे विषयी काय बोलावं, त्यांच्या साहित्याविषयी मी काय बोलावं की माझ्या अण्णाभाऊ साठेची ऐका हे थोडी कहाणी, मला एखादी दाखवा ना असा साहित्यिक कोणी. अण्णाभाऊ साठे सामाजिक संस्था झिंगाबाई टाकळी यांच्या वतीने आजच्या शुभदिनी त्यांना विनम्र अभिवादन करतो. अण्णाभाऊ साठेंचा विजय असो, अण्णाभाऊ साठेंचा विजय असो.